मराठा आंदोलन परत एकदा होत आहे, काय सांगाल? त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य झाल्या. पण आता मनोज जरांगेचं आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ज्या वेगाने सर्टिफिकेट द्यायला पाहिजे होतं त्या सर्टिफिकेट दिल्या जात नाहीत आणि त्या भूमिकेसंदर्भामध्ये 30 तारखेचा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि त्याची आता तयारी सुरू झालेली आहे. पण तरी सरकार उदासीन आहे असं वाटतं का? विधानसभेप्रमाणेच राज्यसभेची सुद्धा निवडणूक होणार आहे, तर त्याबद्दलही थोडीशी माहिती द्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कोण राज्यसभेवर जाईल हे बघण्यासारखं असेल, कारण ऑलरेडी पार्थ पवार गेलेले आहेत, सुनेत्रा पवार विधानसभेमध्ये आहेत. आता नंबर कदाचित जयचं लागू शकतो. तर मग सगळे पवार कुटुंबातले राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये त्यांचं वर्चस्व अख्खा कुटुंब त्यांचा सगळे संविधानिक पदावर सेकंड होमच असेल त्यांचं. शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. ज्यावेळेस आपले प्रतिनिधी, आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून बाहेर जातात, त्यावेळेस मात्र त्यांच्यावर टीका करू नये किंवा त्यावेळेस त्यांची बदनामी करू नये, असं एकंदरीत शरद पवारांचं त्या ठिकाणी सुरू होता. एनडीएत जाण्याचे काही चान्सेस वाटत आहेत का? नरेंद्र मोदींनी आवाहन केलं पेट्रोल डिझेल वाचवा, स्वतः मात्र त्याचं काहीच इम्प्लिमेंटेशन करत नाहीये. त्याने फक्त 2 गाड्या घेऊन कॉन्वेमधून त्यांनी त्यांचा कॉन्वे विरोधकांचा असा आरोप आहे की ते फक्त दाखवण्यापुरते एक दिवस केला. शेतकरी कर्जमाफी होणार आहे, वाटतं का याचं इम्प्लिमेंटेशन होईल? नीटचा पेपर फुटला, या खाजगी क्लासेसवरती नियंत्रण कसं आणायचं? बांद्र्यामधलं मोठ्या प्रमाणातलं अतिक्रमण हे काढण्यात आलेलं आहे. याला आपण झोपडपट्टी कसं म्हणायचं? पत्र्याचे 4-4 मजलीचे घरं होते. पण हा फक्त बांद्र्याचा प्रश्न नाहीये, मुंबईतल्या अनेक ठिकाणी अशा इलिगल झोपड्या आहेत. नमस्कार, पॉलिटिकल मूडच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या राज्यातल्या आणि एकूणच देशभरातल्या ट्रेंडिंग टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम बेस्ट आहे. आपल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सने आपण सुरुवात करणार आहोत. सध्याची लेटेस्ट घडामोड म्हणजे मराठा आंदोलन परत एकदा होत आहे. 30 तारखेपासून मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, काय सांगाल? नाही बघा, कसं आहे की ज्यावेळेस मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत मराठा समुदाय मुंबईत आलेला, त्यावेळेस मुंबईत आल्यानंतर त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य झाल्या. त्यांना सर्टिफिकेट देणार सरकारने कबूल केलं. उपसमितीने त्यांना जाऊन आश्वासन दिलं, त्यानंतर त्या सुरू झाल्या. पण आता मनोज जरांगेचं आणि त्यांच्या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ज्या वेगाने सर्टिफिकेट द्यायला पाहिजे होतं त्या सर्टिफिकेट दिल्या जात नाहीत, अडचणी आणतायत. तर याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर पण दिले की ज्या ठिकाणी फार अर्ज आले तिथं तुम्हाला दिलं नाही असं काही होत नाहीये. अजून जेवढ्या पद्धतीने त्याला वेग देता येईल तेवढ्या पद्धतीने वेग आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. राहिला प्रश्न गॅजेटचा, हैदराबाद गॅजेट तर लागू झालेला आहे. सातारा गॅजेट लागू करण्याला मान्य न्यायालयाचा आदेश यावा लागेल, ही त्यांची मुख्य भूमिका आहे. आणि त्या भूमिकेसंदर्भामध्ये 30 तारखेचा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि त्याची आता तयारी सुरू झालेली आहे. आणि मनोज जरांगे बैठका घेत आहेत किंवा अंतर्वली सराटीमध्ये तसं त्याची तयारी सुरू आहे. त्यामुळं राज्यभरातील मराठा आरक्षणासाठी काम करणारे लोक मनोज जरांगेकडे आस लावून बसलेत. त्याच पद्धतीने सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडून, सरकार पक्षाकडून काही लोक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी जरांगे बोलतात. पण अडचण हीच आहे की ज्या पद्धतीचा सपोर्ट ह्याच्या आधीच्या आंदोलनात होता तसा आता दिसत नाहीये. तरीही जर आता 30 तारीख लांब आहे, जोपर्यंत 30 तारीख जवळ येत नाही तोपर्यंत ह्या आंदोलनावर किती पाठिंबा आहे किती नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. पण ओबीसी प्रवर्गातून जो त्यांना सर्टिफिकेट मिळतो, ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना ते चालू आहे. जिथं जिथं अडचणी आहेत ते त्यांनी सरकारला कळवलं पाहिजे, त्यांनी अधिकाऱ्याला कळवलं पाहिजे आणि त्या फास्टॅगवर कसं करता येईल तसं सरकारने त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि आत्ता हे सरकारनी प्रयत्न केला पाहिजे, आंदोलन झालं नाही पाहिजे, लोकांचे आंदोलनामुळे लोकांना होणारी गैरसोय टाळले पाहिजे, यासाठी सरकारने पुढील पाऊल उचलून मनोज जरांगेशी संवाद साधला पाहिजे. पण तरी सरकार उदासीन आहे असं वाटतं का? कारण जवळपास 57-58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत मराठ्यांच्या कुणबी, पण प्रमाणपत्रांचं वाटप त्या तुलनेत झालेलं नाही. जवळपास 7-8 लाख काहीतरी असा आकडा समोर येतोय. नाही बघा, काय असतं की प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटनी विभाग असतो. आता मी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते नियम बघणार, माझी वंशावळी बघणार, माझा जन्मतारीख, माझं जन्म ठिकाण बघणार, मी कुठून जन्मलो, माझं काय सर्टिफिकेट आहे, माझे पूर्वज कोणाकडे ओबीसी आहे का, जे नियम आहेत ते नियम पडताळणी करून द्यायला तेवढा वेळ लागतोच आहे. असं पण नाही की मी अप्लाय केलो आणि मला 2 महिने, 4 महिने, 6 महिने मिळाले नाही, असं पण नाही. अशा केसेस भरपूर कमी आहेत
जेवढे जेवढे केसेस आहेत तेवढे निकाली लागलं पाहिजे आणि यंत्रणेने पण थोडं त्याच्यामध्ये गांभीर्य घेऊन मुलांचा शैक्षणिक आणि त्यांचा जो नोकरीसाठी जो लागणारा सर्टिफिकेट आहे त्याचं नुकसान होऊ नये. बघा पोलीस भरतीचे निकाल, पोलीस भरतीमध्ये मराठा प्रवर्गातील मुलं ओबीसी मधून लागलेत, कुणबीमधून लागलेत. त्यामुळं असं नाही की सरकार काहीच करत नाही, असं नाही. सरकार करतंय, पण ज्या पद्धतीने आंदोलकांची इच्छा होती की खूप मोठ्या प्रमाणात एकदाच सगळं मिळालं पाहिजे, तसं होताना दिसत नाही. पण नियमाप्रमाणे अधिकारी हे कधीही नियमाच्या बाहेर जात नाही. जो त्यांना नियम घालून दिलेला आहे, त्या नियमाप्रमाणे ते सर्टिफिकेट इश्यू करताना दिसत आहेत. ठीक आहे, लवकरात लवकर हा हां. निर्णय व्हावा अशी आपण अपेक्षा करूयात. विधान परिषदेची निवडणूक होणार आहे 17 जागांसाठी, त्याबद्दल काय सांगा? तेव्हा आता हे इलेक्शन जवळपास 2022 पासून ज्या जागा खाली होत आलेत, कारण 2022 पासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्हत्या आणि आता हे जे 17 जागा आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांचेच आहेत. या आमदार निवडून आणण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे लोक निवडून आलेत ते लोक तिकडे मतदान करतात आणि तिथून आमदार निवडून येतात. तर 2022 पासून जे आतापर्यंत जागा खाली झाल्यात त्या जागांचं त्या ठिकाणी मतदान होणार आहे. आता ज्या ठिकाणी ज्यांची ताकद जास्त आहे त्या ठिकाणी त्यांचे लोक निवडून येणार. उदाहरणार्थ आपण बीडमध्ये जर घेतलं, बीडमध्ये भाजप आणि महायुतीची ताकद जास्त आहे. त्यामुळे हो. बीडमध्ये भाजप महायुतीचा बीड, लातूर आणि धाराशिव हे 3 जिल्ह्याच्या मिळून एक त्या ठिकाणी मतदारसंघ होते. तसंच आपण बघितलं तर नांदेड, तसंच नागपूर, तसंच अमरावती अशा एकूण 17 ठिकाणी आलेत. ज्या ठिकाणी महापालिका, जिल्हा परिषदाच्या सदस्य असतील ते लोक मतदान करतात आणि मग तिकडून ते लोक. आता इथंही पक्षीय बलाबल, जास्त संख्या हे महायुतीचंच दिसतंय. त्यामुळे जास्तीत जास्त जागा तरी महायुतीच्या निवडून. कोणाकोणाची वर्णी लागेल असं वाटतं? काही आता अशी अंदाजित नावं? अजून काही आपण त्याच्यावर सांगता येणार नाही, कारण हे जे लोक असतात ते थोडंसं ट्रॅडिशनल राजकारणापेक्षा थोडंसं वेगळे लोक असतात. पक्षाला मदत करणारे, बरोबर, फंडिंग बरोबर. करणारे, हे वेगळी मदत करणारे लोक असतात. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळेल काय सांगता येत नाही. त्यामुळं हे पक्षाच्याच सगळ्या ध्येय धोरणावर अवलंबून असतं की कोणाला उमेदवारी हो. द्यायची आहे. विधानसभेप्रमाणेच राज्यसभेची सुद्धा निवडणूक होणार आहे. जवळपास 10 राज्यातल्या 24 जागांसाठी मतदान होणार आहे 18 जूनला. तर त्याबद्दलही थोडीशी माहिती द्या. आता काय की सुनेत्रा पवार ह्या राज्यसभेवर गेलेल्या, आता त्या सभेमध्ये निवडून येऊन आता मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांची जागा ती रिक्त झालेली. त्या ठिकाणी आता निवडणूक होणार. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाकडून कोण राज्यसभेवर जाईल हे बघण्यासारखं असेल. कारण ऑलरेडी पार्थ पवार गेलेले आहेत. सुनेत्रा पवार विधानसभेमध्ये आहेत. हो. आता नंबर कदाचित जयचा लागू शकतो असं बोललं जातं. पण जयची इच्छा आहे का ते बघावं लागेल. कारण इथं पण पक्षामध्ये राहून खाली महाराष्ट्रामध्ये राहून पक्षाचं पण काम करणारं कोणीतरी पाहिजे असं आहे. आणि एकतर त्यांच्या पक्षामध्ये थोडंसं चलबिचल सुरू आहे. भुजबळ जातील, ऑलरेडी प्रफुल्ल पटेल खासदार आहेत, तटकरे ऑलरेडी लोकसभेमध्ये आहेत. येस. तर आता कोणाला पाठवतील हे त्यांनी ठरवायचे. सुनेत्रा पवार ज्यांना शिक्का मारतील तो त्या ठिकाणी खासदार होईल. पण जय पवारचं जर समजा नाव पुढे करण्यात आलं तर मग सगळे पवार कुटुंबातले राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये त्यांचं वर्चस्व अख्खा कुटुंब त्यांचा सगळे संविधानिक पदावर आणि सेकंड होमच असेल त्यांचं. 100%. हा आपण आता कार्यकर्त्यांनी त्याचा विचार करायचा की आता जय पवारला साथ द्यायची का इतर कुठल्या सामान्य कार्यकर्त्याला साथ द्यायची. शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. ही एक खूप लेटेस्ट घडामोड आहे आणि खूप त्याला प्रसिद्धी पण मिळाली. तर असं वाटतं का की काय म्हणजे त्यांचा उद्देश काय असावा? एनडीए जाण्याचे काही चान्सेस वाटतायत का? नाही बा, शरद पवारांचं हे राजकारण आधीपासून तसंच राहिलेलं आहे. म्हणजे असं की बाबा संभ्रमात ठेवायचं, अपोजिशनला वाटायचे की तो आमचा आहे, विरोधकांनी खूप टीका केली याच्यावर. विरोधकांना वाटायचे की तो आमचा आहे. त्यामुळं शरद पवारांचं राजकारण तसं. पण त्यांनी यावेळेस जे मोदीजींची पाठराखण केली ते परदेशाचे जे ध्येय धोरण आहेत, ज्यावेळेस मोदीजी परदेशात जातात त्यावेळेस भारताची काय म्हणू आपण त्याला, भारताची प्रतिमा चांगली करतात. आपण त्यावेळेस त्यांच्यावर टीका न करता एक भारताचा प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिमा नीट करतात म्हणून त्यांच्या पाठीशी असलं पाहिजे. राजकीय मतभेद हे वेगळं ठेवलं पाहिजे. पण ज्यावेळेस आपले प्रतिनिधी, आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून बाहेर जातात, आपल्या देशाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस मात्र त्यांच्यावर टीका करू नये किंवा त्यावेळेस त्यांची बदनामी करू नये असं एकंदरीत शरद पवारांचं त्या ठिकाणी सुरू होता. याच्यावरती विरोधकांकडून खूप आरोप करण्यात आला की तुम्हाला काय असं दिसलं की तुम्ही मोदीजींना तारीफ करताय. व विरोधक जे संजय राऊत यांनी पण टीकाच केली याने की आम्ही सहमत नाहीये शरद पवारांच्या त्या मताशी. आता संजय राऊत सहमत असून नसून काय बघा, संजय राऊतांनी पहिल्यांदाच राज्यसभेवर शरद पवारांना पाठवण्यासाठी प्रस्ताव दिला होता. हो. त्याला पुढाकार काय घेतलेला. दीड 2 महिने पण नाही झाले. हो. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतील हा नाही. शरद पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या खासदारांना
इंटॅक्ट ठेवण्यासाठी किंवा मग अरे आपण भाजपच्या जवळ पण जाऊ शकतो किंवा भाजपच्या बाजूला पण राहू शकतो, भाजपचा आपल्याला कडाक्याचा विरोध पण करायचा नाही, अनेक संदेश शरद पवार एका एका त्यांच्या वक्त्यावरून देत असतात. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांच्या पक्षाची भूमिका कशी राहील हे दर्शवणारा हा उद्गार आहे का आपल्याला, तसं विचार करावा लागेल. पण असं वाटतं एनडीए मध्ये जातील शरद पवार, असं वाटायला चान्सेस आहेत खूप. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये असणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. हो. आता ते जवळपास 3-3.5-4 वर्षापासून सत्तेमध्ये नाहीये. त्यामुळे आता त्यांना चलबिचल व्हायला लागली. चलबिचल व्हायला लागले ना. ओके. जरी त्यांचा थोडासा जरी भाग असला, हम्म. मेजर पोर्शन त्यांचा अजित पवारांसोबत आहे ना, हो. त्यांच्यासोबत कमी पोर्शन आहे, तरी त्यांच्या ते कमी लोकांना सुद्धा वाटत असेल की आता आपण लोकसभेतला आकडा जास्त आहे, सत्तेमध्ये उलट आहे गेलं. थोडा. लोकसभेमध्ये त्यांचा आकडा उलट जास्त आहे. हम्म. लोकसभेमधल्या खासदारांना कदाचित वाटत पण असेल की आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे म्हणून. त्यातल्या त्यात त्यांच्या सुप्रिया सुळे सुद्धा लोकसभेत, त्यांना कोणाला नाही वाटणार की मंत्री झालं पाहिजे. अशी एक चर्चा सुरू आहे की शरद पवार कदाचित निवृत्ती घेतील आणि बाकीचे जे उरले सुरले आहेत त्यांना अजित पवारांच्या पक्षात विलीनीकरण करून किंवा मग त्यांना एकत्र करून कदाचित एनडीए मध्ये जातील, अशी चर्चा सुरू आहे. विलिनीकरणाची जर आपण बोलायला गेलं तर आता कुठंतरी हळूहळू विलिनीकरणावरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून थोडं बोललं जात आहे. पण विलिनीकरणाला आता जे रोहित पवार आधी आग्रही होते विलिनीकरणासाठी, आता ते विरोध करताना दिसत आहेत. कारण त्यांचं एकच कारण आहे की अजित पवारचं गट हे आता भाजप सोबत असल्यामुळे आपण विलिनीकरण करणार नाही. त्यांनी हा पण इशारा दिलाय. हो, त्यांनी मुलाखतीमध्ये पण सांगितलंय की जर शरद पवारांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आपण कदाचित सोबत नसू. हा, तेच जसं आपण मागच्या अनेक वेळेस बोललो की रोहित पवार हे विरोधकांची स्पेस घ्यायचा प्रयत्न करत आहेत. हो. ते थोडासा ह्या सगळ्या कॉमन राजकारणी लोकांपासून थोडंसं वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतात. याचाच अर्थ तो आहे की मी सत्तेला घाबरणार नाही, मी सत्तेला प्रश्न विचारणार, मी सत्तेच्या विरोधामध्ये आवाज उठवणार आणि लोकांसाठी मी आवाज उठवणार. ही जर भूमिका त्यांनी घेतली, तीच भूमिका जर एनडीए मध्ये शरद पवार गट जर सामील झाला तर त्यांना या भूमिकेला सोडावं लागेल. त्यांना सत्तेच्या बाजूला जावं लागेल. मग सत्तेच्या बाजूला जाऊन मग सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागेल, त्याचा उपभोग घ्यावा लागेल. ही जी गोष्ट आहे, ज्या वेळेस रोहित पवारांनी हे माध्यमामध्ये सांगितलं की मला वेगळा विचार करावा लागेल, त्याच वेळेस आपल्याला समजून आलं असेल की एनडीए मध्ये येण्याच्या तयारीमध्ये शरद पवार गट आहे. आता हा रोहित पवारांचा, त्यांच्या विचार गटाचा दबाव असेल. ज्यावेळेस पासून अजितदादांचं निधन झालं किंवा अजितदादांच्या आधीपासून ज्या चर्चा होत्या त्यावेळेस पासूनच शरद पवार गट एनडीए मध्ये यायला तयार होता. कारण भाजपला केंद्रामध्ये सुद्धा खासदारांची गरज आहे, आवश्यकता आहे. त्यांना भाजपना खासदार मिळेल आणि यांना सत्तेमध्ये सहभाग मिळेल. रोहित पवारांचाच विषय निघालाय तर त्यांच्याशी संबंधित एक सध्या प्रश्न आहे की त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती परत एकदा टीका सुरू केलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? दादांच्या निधनानंतर रोहित पवारांनी टार्गेटच केले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. पर या सगळ्या दादांच्या टीकांचा परिणाम म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सुद्धा नव्हतं. रोहित पवारांच्या बोलण्याचा काय परिणाम होतो याचं आपल्याला दिसलं, निकाल दिसलं की डायरेक्ट त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नाव नव्हतं, पण नंतर सावराव केली. नंतर सुनील तटकरे स्टेटमेंट दिलं, नाही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता सगळं अलबेल आहे, आम्ही सगळं एकत्र येतोय, एकत्र बसणार आहोत, विचार करणार, असं आधीसारखं काही राहिलं नाहीये, आमच्यामध्ये सगळे गैरसमज दूर झालेत, असं त्यांनी बोललंय. त्यांनी एक पोस्ट पण केली सोशल मीडियावरती. पण आता बघावं अजून नवीन त्यांची कार्यकारिणी कशी होईल, त्या कार्यकारिणीमध्ये कोणाचा समावेश होईल हे तर त्या सुनेत्रा पवार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दाखवतीलच. शिवसेनेचे आमदार आहेत संजय शिरसाट, त्यांनी आरोप केलेला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती की त्यांच्या पक्षातले काही लोक आमच्या संपर्कात आहेत, आणि त्यावरती परत हसन मुश्रीफांनी टीका केली आहे. आता जसं काही दिवसाच्या पूर्वी आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते शिंदे गटामध्ये गेले, तसं प्रत्येक पक्षातल्या नेत्यांना, प्रत्येक पक्षातल्या मंत्र्यांना, प्रत्येक पक्षातल्या लोकप्रतिनिधींना असं वाटतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे. आता आमचा पक्ष वाढला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, नवीन लोकांची भरती झाली पाहिजे. नवीन लोक कोण येणार आहेत, इतर पक्षातून येणार आहेत. त्यामुळं जशा पद्धतीने इतर पक्षातील लोक शिंदे गटामध्ये आले, तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अजित पवार गटातले लोक शिंदे सेनेमध्ये येतील अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि हा प्रत्येक राजकीय पक्षातला माणूस सांगतच असतो ना. रोहित पवारांनी सांगितलं की 22 लोक भाजपमध्ये जाणार आहेत, 18 लोक भाजपमध्ये जाणार आहेत. तसं त्यांनी सांगितलं असेल की आता इकडचे लोक आमच्याकडे येणार आहेत, भाजपमध्ये जाण्याच्या ऐवजी आमच्याकडे येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच वाटतं की आमच्या पक्षामध्ये यायला पाहिजे. त्यामुळे आपल्या पक्षातील नेते, आपल्या पक्षातील लोक इतर पक्षात जाऊ नये याच्यासाठी
आपल्या पक्षाच्या नेत्यांनी काळजी घेतली पाहिजे हम्म. की तू ना जे शिंदे सेनेमध्ये जाऊन मिळणार आहे ते इथं आम्ही तुम्हाला देऊ. शिंदे सेने पण सत्तेमध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पण सत्तेमध्ये आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता सोडून एकनाथ शिंदे सोबत जाऊन त्यांना वेगळं काय मिळणार आहे? वेगळं काय हा म्हणणार? जो जाणार आहे किंवा पण ज्याच्यावर एक त्यांनी विरोधाभास असा आहे की शिरसाट असं म्हणतायत की आमच्याकडे येणार आहेत आणि रोहित पवार म्हणतायत की 22 जे आमदार आहेत ते भाजपमध्ये जाणार आहेत. ह्याचा कसा ताळमेळ नाही तर आता लावायचा? मी काय म्हणलं, प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे हा. आणि प्रत्येक नेते आपापल्या पद्धतीनं सोयीनं बोलत असतात. आता भाजपमध्ये जाण्याच्या ऐवजी आमच्याकडे या किंवा आले पाहिजे किंवा येणार आहेत असं त्यांचं त्या ठिकाणी सुचवण्याचं. पण तुम्ही म्हणताय तेच आहे ना की शिवसेनेबरोबर जाऊन काय, कारण सत्तेमध्ये आहेतच आहेत ना, तर मग वेगळा काय फायदा भाजपमध्ये मिळणार आहे? जा, शिवसेनेमध्ये जा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा, हम्म. सत्तेमध्ये तर तिन्ही पक्ष आहेत. हम्म. आता जरी सत्तेचा वाटा जरी समसमान नसला हो. पण सत्तेत तर आहेत ना, हो. जेवढ्या त्यांची भागीदारी आहे तेवढं त्यांना तर सत्तेमध्ये वाटा मिळतो. हम्म. त्यामुळे आता वेगळी आता सध्या काहीच नाही होणार. हम्म. जे काही डिसिजन होतील राजकीय लोकांचे, राजकीय नेत्यांचे, आमदारांचे, खासदारांचे विद्यमान ते 29च्या निवडणुकीच्या दरम्यान होतील. हम्म. आता कोणाला घाई लागलेली नाहीये. हो. भरलं ताट सोडून कोणी जाणार नाही. हम्म. तर त्यांना सत्तेमध्ये राहायचंय. वेगळ्या पक्षामध्ये जाऊन पुन्हा त्यांचं जे काही सगळं चाललंय ते त्यांना काय विस्कळीत करू द्यायचं नसतं. फक्त आता सत्तेमध्ये सामील होणाऱ्यांचं प्रमाण वाढू शकतं शरद पवारांच्या निमित्ताने किंवा असं. 100% 2014 पासून आपण बघत आलो ना ट्रेंड. जिकडे सत्ता येणार आहे तिकडे अधिकच्या अधिक लोक जातात. आता 14 झालं, 19 झालं, पुन्हा 22, पुन्हा आता. हे तर राजकारणी लोक हे उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात. बरोबर आहे. आपला फायदा जिथं होतो तिथं जाणारे असतात. हम्म. त्यामुळे आता हे ट्रेंड बनलाय. हम्म. जिथं माझा फायदा होईल, जिथं माझी संस्था वाचेल, जिथं माझा शाळा वाचेल, जिथं माझा कारखाना वाचेल, जिथं माझी कंपनी वाचेल, तिकडे मी जाणार, तिकडे मी काम करणार आणि तिथं माझं राजकारण फुलवणार. हम्म. हे सिंपल गणित आहे. राष्ट्रीय स्तरावरचे काही प्रश्न घेऊया आपण. नरेंद्र मोदींनी आवाहन केलं होतं या आठवड्याच्या सुरुवातीलाच की पेट्रोल डिझेल वाचवा, कारण सध्या आपल्याकडे अडचण आहे. त्यानंतर विदेशामध्ये जाऊ नका. त्यानंतर वर्क फ्रॉम होमचं पण आवाहन केलं होतं बऱ्याच कंपन्यांना आणि हे. तर याकडे तुम्ही कसं बघता? आणि विरोधकांचा असा आरोप आहे की हे सगळं नरेंद्र मोदी आवाहन करतात खरं, पण स्वतः मात्र त्याचं काहीच इम्प्लिमेंटेशन करत नाहीये. त्याबद्दल तुमचं काय नाही, मत बरोबर आहे. विरोधकांचं काम सरकारचा विरोध करणे. हम्म. आता हे आवाहन कधी केलं त्यांनी? हैदराबाद मधल्या एका सभेमध्ये त्यांनी केलं. बरोबर. बरं, हे जे परदेशाचा दौरा आहे तो पूर्वनियोजित असतो. तो काही हैदराबाद मधून गेल्यानंतर मग नियोजन ठरलं नाही, हम्म. पूर्वनियोजित असतो. ते पूर्वनियोजित जाऊन आले प्रदेशामध्ये. आणि राहिला प्रश्न, त्याने स्वतः इम्प्लिमेंट केलं असं कसं? त्याने फक्त 2 गाड्या घेऊन कॉन्वेमधून त्यांनी त्यांचा कॉन्वे विरोधकांचा असा आरोप आहे की ते फक्त दाखवण्यापुरते एक दिवस केलं आणि केलं ना. नंतर परत कसं असतं की राजकीय नेत्यांनी पायंडा घालायचा, प्रातिनिधिक स्वरूपात प्रातिनिधिक स्वरूपात करायचं असं, जेणेकरून सामान्य लोक ते फॉलो करतील. हम्म. तर कुठं ना कुठं तरी कमी होईल. हम्म. 2% कमी होईल, 5% कमी होईल, 10% कमी होईल. जेवढा अपव्यय, जेवढा आपण जिथं आवश्यक नाही तिथं आपण ज्या गोष्टी करतो त्या हम्म. गोष्टीवर तर थोडंसं निर्बंध लागेलच असेल, हम्म. लागतोच आहे. आणि ज्याला ज्या पद्धतीनं होतं रूल्स फॉलो करणं हम्म. ते रूल्स फॉलो करतोय. ज्याला नाही करायचं तो करत नाही. हम्म. पण लोक या सगळ्या आवाहनाला प्रतिसाद देतात असं वाटतं का? कारण रस्त्यावरची गर्दी काही कमी झालेली नाहीये आणि तेल वगैरे किती लोक कमी खातात हा तर पर्सनल प्रश्न आहे, पण रस्त्यावरची गर्दी कमी झालेली नाहीये. त्यांनी काय केलंय? त्यांनी फक्त आव्हान केलंय. हम्म. त्यांनी काय असं ऑर्डर नाही काढली. हम्म. त्यांनी काय जिल्हाधिकाऱ्यांकडून, सीईओ कडून त्यांनी ऑर्डर काढून लोकांना निर्बंध नाही घातले. हम्म. आव्हान केलं किंवा आपल्याला संकट आहे, हम्म. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे तिकडे आपल्याला येणारा साठा कमी पडतोय किंवा कमी आहे, आपल्याकडे साठा मुबलक नाहीये, हम्म. तर आपण कमी वापरला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मदत होईल. हे हम्म. त्यांनी आव्हान केलं. त्यामुळे आता पाळायचं नाही पाहिजे, जनतेच्या मनावर आहे. हम्म. ज्यांना मोदीजींचं आव्हान आवडलं तो मोदीजींचं ऐकतो, हम्म. ज्यांना नाही आवडलं तो नाही ऐकणार. हम्म. पण यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिल्याच्या नंतर कितपत त्या इंधनामध्ये बचत होईल, किंवा समजा वर्क फ्रॉम होमचा जर समजा विषय काढला तर त्याच्यामध्ये किती फायदा होईल असं वाटतं? तेच ना, ट्रॅव्हलिंगमध्ये जेवढं तुमचं इंधन जाणार आहे तेवढं वाचेल. हम्म. या सगळ्या गोष्टी जितकं कमी होईल, मी म्हणलं 1% जरी झाला हो. तर 1% साठा अधिकचाच होईल ना. हो. आपल्याकडे 1% जर वाचला तर 1% राहील आपल्याकडे. हे आवाहन केलंय खरंय, पण पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ परत एकदा झालेली आहे. म्हणजे एका आठवड्यामध्ये 2दा पेट्रोल डिझेल वाढलेले आहेत. पहिल्यांदा काहीतरी 3 रुपये 3 वाढले रुपये, येस. आणि नंतर 90 पैसे, म्हणजे 1.5 रुपयाच्या आसपास वाढलेलं आहे. आणि यावर विरोधकांनी पण टीका केलेली आहे आणि एकूणच नाराजीचा सूर येतोय. लोकांमधून पण अशा प्रतिक्रिया येतात की कसं एवढी दरवाढ योग्य नाहीये. महागाई कोणालाच आवडत नाही.
सर्वसामान्य लोक असू दे, कोणी असू दे, महागाई हे कोणाला आवडणार नाही. महागाईला कोण असं फुल पुष्पगुच्छ देऊन कोण नाही स्वीकारणार. बरोबर. सगळ्याला अडचण येणार महागाई. पण आता महागाई मागची आपल्याला कारणं बघायला लागेल. कशामुळे महागाई आहे? का वाढले? म्हणजे आता युद्ध चालू असल्यामुळे जो आपल्याकडे क्रूड ऑइल येतो त्याचे पण भाव वाढलेत. बरं आपल्याकडे एकट्याकडे महागाई वाढली का? तुम्ही पाश्चिमात्य देशात जाऊन बघा $1.5 $2 डॉलरचे एक रेट वाढलेत. हम्म. त्यामुळे 70-70, 80-80 रुपये तिकडे महागलेत. नाही, तेव्हा विरोधकांचं असं म्हणणं आहे की ब्रिटन असेल किंवा मग नेपाळ असेल अशा ठिकाणी उलट पेट्रोलचे दर कमी केलेत आणि आपण नाही, उलट आपण वाढवले. अपवादाला नियम नाही दाखवू शकत. एखाद्या ठिकाणी आपण संपूर्ण जगभरामध्ये संकट आहे ना. हम्म. जगभरामध्ये संकट आहे तर कोणी टाळू शकत नाही. पाकिस्तानमध्ये किती रेट आहे? तर त्याच्यासोबत आपण तुलना करू शकत नाही. पाकिस्तानसोबत आपण तुलना करायचीच नाही. नाहीच कारण करायचं. पाकिस्तान आपल्या बरोबरीच नाही. पाकिस्तानपेक्षा मी तर महाराष्ट्र अजून पुढारलेला आहे. 400 का 500 रुपये. त्यामुळं त्यांच्यासोबत तुलना करणं योग्यच नाही. आपण महाराष्ट्र म्हणून इंडिव्हिज्युअल त्यांच्यापेक्षा खूप पुढं. राज्यातले काही प्रश्न घेऊया आपण. शेतकरी कर्जमाफी होणार आहे 30 जून पर्यंत असं डेडलाईन दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. वाटतं का याचं इम्प्लिमेंटेशन होईल? मागच्या 2-3 वर्षांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही किंवा शेतकरी सरकारकडे आस लावून बघितलेलं. 2024च्या विधानसभेमध्ये महायुतीचं जाहीरनाम्यामध्ये सांगितले गेलेले की आम्ही तुमचा सातबारा कोरा करू. त्या पद्धतीने पुन्हा बच्चू कडूंनी आंदोलन पण केलं की तुम्ही कधी शेतकऱ्यांचा का सातबारा कोरा करणार. आंदोलनाच्या सगळ्या पार्श्वभूमीनंतर सरकारने आश्वासन दिलेलं आहे की सरकारने अर्थात देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे की जून महिन्यापर्यंत आम्ही तुमचं कर्जमाफी करू. मग आत्ता जून आलाच आहे तोंडावरती. तर त्यांची काल खरीप पिकांच्या आढाव्याची वगैरेची बैठक झाली. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की 30 जूनपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच हे त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या, राज्यसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितांचा याच्यावर काही परिणाम होणार नाही. अन्यथा इतर कारण की लोकांना आधीच घोषणा केली होती. इतरांना असं वाटत होतं की आचारसंहितेच्या या सगळ्या कारणामुळं कर्जमाफी होणार नाही का या चिंतेमध्ये शेतकरी होता. आता खरीपचं हंगाम येतोय. सगळ्यांना शेतीमध्ये पेरावं लागतं, बियाण्याची लागवड करावी लागते. अशा वेळेस जर शेतकऱ्यांकडे पैसे नसले तर शेतकरी काय करणार आहे? त्यामुळं जितक्या लवकर अगोदर असलेलं कर्जमाफी होईल त्याच्यानंतरच बँका नवीन कर्ज शेतकऱ्यांना देतील. जोपर्यंत नवीन कर्ज बँका शेतकऱ्यांना देणार नाहीत तोपर्यंत शेतकरी शेतामध्ये बियाण्याची लागवड करणार नाही. त्यामुळे 30 जून तर मी म्हणतो थोडासा उशीरच होईल. 30 जूनच्या आधी कसं होईल असं सरकारने प्रयत्न केला पाहिजे. कारण जास्तीत जास्त पेरण्या हे 15 ते 30 जून पर्यंत होतात. पण 15 ते 30 जून पर्यंत होतात. त्यामुळे 15 जूनच्या आधीच सर्व शेतकऱ्यांचे जे काही लोन आहे तो लोन कसं क्लिअर होईल आणि नवीन लोन कसं मिळेल हे आधी बघितलं पाहिजे. अजून याच्या पुढे जाऊन मी सांगतो की बँकांना सरकारने निर्देश दिले पाहिजे की तुम्ही कर्जमाफी तर होणारच आहे. आधीच्या कर्जाविषयीचे तुम्ही नो ड्यूजचं मागू नका. नो ड्यूजमध्ये आता मला नवीन कर्ज घ्यायचं आहे तर मागच्या कर्जाचं मागच्या वेळेस माझ्यावर कर्ज नाही आहे हे नो ड्यूज त्याला मला द्यावं लागतं. त्यामुळे त्या नो ड्यूजची मागणी न करता तुम्ही आलेल्या शेतकऱ्यांना कर्ज द्या. कारण सरकारने तुम्हाला आश्वासन दिले 30 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे बँकांनी आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज दिलं पाहिजे. अजून एक मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की कुठल्याही शेतकऱ्यांचं सिबिल चेक केलं जाणार नाही. सिबिलच्या आधारावर कर्जाचं वाटप होणार नाही. त्यामुळे सरसकट आलेल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना कर्ज दिलं पाहिजे. हे एक मी सरकारला या पद्धतीनं विनंती करू इच्छितो. हवामान विभागाने यावेळेला असा इशारा दिलेला आहे किंवा अंदाज वर्तवलेला आहे की यावेळेला पाऊस कमी पडणार आहे. तर आता पाऊस जर कमी पडणार असेल तर शेतकरी अर्थातच परत एकदा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स चालू होतील. तर सरकारने यावरती काय उपाययोजना केली पाहिजे असं वाटतं? आता हवामानावर आणि पर्जन्यावर तर सरकारचं काही एवढं नियंत्रण नसणार आहे. त्यामुळं जितक्या उपाययोजना काय करतील तर आता बियाणे पुरवठा करतील किंवा कमी भावामध्ये पुरवठा करतील. एखाद्या वेळेस शेतकऱ्यावर संकट जरी आलं, दोनदा पेरायची जरी संकट आलं तर त्यांना तेवढं आर्थिक झळ पोहोचू नये यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. खाजगी क्लासेसचा एक सध्या विषय खूप चर्चेत आलेला आहे. नीटचा पेपर फुटला आणि शिवराज मोठेगावकर नावाचा एक क्लासेसचा चालक आहे त्याला अटक झालेली आहे. तर या सगळ्यावरती काय म्हणा? बघा, नीटचा पेपर फुटला हे फुटायला नाही पाहिजे होतं. जवळपास 22-22.5 लाख मुलांचा म्हणजे 17-18 वर्षाचे मुलं असतात त्यांच्या डोक्यावरती इतका मोठा आघात झाला. केवळ मुलंच नाही त्यांचे कुटुंब, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या सगळ्यांना मनस्तापातून बाहेर जावं लागलं. या सगळ्याचं कारण काय तर पेपर फुटला. पेपर फुटल्याचे सगळे धागेदोरे कुठं आले? पुणे आणि
लातूरला. लातूरला आरसीसी क्लासेसचे संचालक आहेत शिवराज मोठेगावकर. यांना त्या ठिकाणी सीबीआयने अटक केली. आता त्यांना 9 दिवसाची सीबीआय कोठडी आहे. तर सीबीआय कोठडीत आहे. तर याच्यावरून एक लक्षात येतो, की ज्या क्लासेसमध्ये मुलं जातात, आशेनं जातात, पालकं पाठवतात, पैसे पण कमी नाही, लाखोच्या दरामध्ये पैसे असतात. तेवढे पैसे भरतात आणि आमच्या मुलाला शिकतील, MBBSला जातील, पुढे चांगला कोर्स केला त्याला ॲडमिशन मिळेल आणि पुढं त्यांचं चांगलं होईल. तेच जे लोकं लाखो रुपये घेतात, तेच लोकं जर पेपर फोडून त्यांच्या जे पैसे देतात किंवा त्याच्यासाठी ते करत असतील, अजून त्याच्यावरती फुल सीबीआयचा निर्णय आलेला नाही. पण सीबीआयला काहीतरी ठोस पुरावे मिळाले म्हणूनच त्यांना अटक झाली आणि कोर्टाने सुद्धा ज्यांच्या विरोधात पुरावे नाहीत त्यांना कोर्टाने सुद्धा सुनावत नाही. बेल वगैरे त्यांना मिळून जातं. पण ही चौकशी पुढं जाईल. त्याच्यावरती अजून धागेदोरे अजून कुठं-कुठंपर्यंत जातील सांगता येत नाही. कारण जोपर्यंत ही कीड आहे, हे जे पेपर फोडा, परीक्षेमध्ये घोटाळे करा, पैसे घेऊन विद्यार्थ्याचं नुकसान करा, ही संपली पाहिजे. पण आता याचा नियंत्रण जर करायचं झालं तर खाजगी क्लासेस आहेत. खाजगी क्लासेस फक्त लातूरमध्ये आहेत का? प्रत्येक शहराच्या, प्रत्येक छोट्या शहराच्या मला तेच विचारायचं होतं, की या खाजगी क्लासेसवरती नियंत्रण कसं आणायचं किंवा जर या क्लासेसवरती बंदीच घातली तर असं नाही होऊ शकत? बंदी घातलं, क्लासेसवाल्याला मोठं कोणी केलं? पालकांनी केलं. हो. आता जिल्हा परिषदेच्या पण शाळा आहेत, खाजगी पण शाळा आहेत, अनुदानित पण शाळा आहेत, विनाअनुदानित पण शाळा आहेत. आता पालकं काय प्रिफर करतात, की नाही मी महापालिका शाळेत नाही किंवा मी जिल्हा परिषद शाळेत नाही, तर मी खाजगी शाळेत पाठवणार. आता खाजगी शाळेचं कुठल्या तत्त्वावर त्यांना मान्यता असतात? कायम विनाअनुदानित असतात. म्हणजे ते सरकारकडून कशी मान्यता घेतात, की आम्ही शाळा चालवणार, आम्हाला फक्त तुम्ही शाळा चालवायची परवानगी घ्या, फीस आम्ही ठरवू. त्यामुळं फीस खाजगी शाळा असू द्या किंवा खाजगी ट्युशन असू द्या, क्लासेस असू द्या, त्यांचा फीस किती घेतली पाहिजे याचे नियंत्रण असलं पाहिजे. नियंत्रण त्याचे नियम बनले पाहिजे आणि ते नियम काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तरच कुठेतरी या गोष्टीला आळा घातला जाईल. तरच सर्वसामान्य पालकांना त्या ठिकाणी जो काही लुटायचा जो चालू आहे प्रयत्न शिकवतात. असं म्हणत नाही की ते फुकट देते. पण कुठेतरी पालकांनी पण या गोष्टीला जबाबदार आहे, की आपला मुलगा आपल्या मुलाला, आपल्या मुलीला जास्त मार्क मिळाले पाहिजे, आपला मुलगा, आपला मुलगी जास्त चांगलं शिकलं पाहिजे म्हणून अशा खाजगी शाळेमध्ये टाकतात आणि लाखो रुपयाची फीस देतात. पुन्हा असं काही झालं तर मग पुन्हा क्लासेसवाल्यांना सरकारवर दोष देतात. जे उलट काय होतंय माहितीये का, की क्लासेसमुळे विद्यार्थी कॉलेजलाच जात नाहीत. पूर्ण त्यांचा वेळ क्लासेसमध्ये जातो. बरं, याच्यामध्ये अजून एक दोष ह्याच्यामध्ये, बरं 11वी-12वीला ॲडमिशन घेतात. कुठेतरी एका छोट्याशा खेड्यागावामध्ये कॉलेजला ॲडमिशन घेतात. क्लासेसला म्हणून लातूर, नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी जातात. पण त्या कॉलेजनी ज्यांनी हे ॲडमिशन घेतलं त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे. त्यांनी पण त्यांची अटेंडन्स पूर्ण केली पाहिजे. त्यामुळं तो ज्युनियर कॉलेज, क्लासेस आणि पालक हे 3 लोक झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी कीड लागलेली आहे, कीडच आहे ही. कीड लागलेली आहे, ही त्या ठिकाणी संपली पाहिजे आणि मुळासकट काढलं पाहिजे आणि हे काढण्यासाठी नियम बनवले पाहिजे. नियम बनवून त्याच्यासाठी काटेकोरपणे पालन पण झालं पाहिजे. नाही तरी सुद्धा पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, की हे जे क्लासेसचं इतकं जे पेव फुटले त्यावरती पालकांनी जास्त जागरूक होणं गरजेचं आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल आणि विद्यार्थ्यांना पण काय सांगाल? आता ही परिस्थिती आपल्या हातातून गेलेली आहे. त्यामुळं प्रत्येक पालकाला वाटतं, की माझा मुलगा पुढे गेला पाहिजे, माझ्या मुलाला चांगले मार्क मिळाले पाहिजे आणि माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. आता चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर खाजगी क्लासेसकडे गेलं पाहिजे. खाजगी क्लासेसमध्ये गेल्यानंतर मग अवाच्या सवा पैसे द्यायचे. आता 100 पालकांमधून 10 पालक रेडी झाले द्यायला. आता 10 पालक रेडी झाले तर इतर 90 पालकांच्या मुलांवर अन्याय होणार ना. त्यामुळं त्या वरच्या 10 पालकांच्या दबावामुळं बाकीचे 30-40 पालक तयार होतात पैसे द्यायला. मग ते पैसे कुठूनही जुगाड करतात. कोणी शेत विकतं, कोणी घर विकतं, कोणी काय विकतं, कोणी काय विकतं. पण मुलाला चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पालकांनी पण थोडीशी भूमिका बदलली पाहिजे. थोडंसं सेल्फ स्टडीवर थोडंसं भर दिलं पाहिजे. चांगल्या कॉलेजेसमध्ये टाकलं पाहिजे. जे ज्युनियर कॉलेजेस असतात ह्या कॉलेजेसनी पण तो जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्या कॉलेजमध्ये करून घेतला पाहिजे. जे हे ट्युशन फीच्या नावाखाली जे फी घेतात तेवढ्या फीमध्ये त्यांना शिक्षण शिकवलं पाहिजे. जे मोठे गावकर शिकवत होते ते त्याने तेच ज्युनियर कॉलेजने शिकवलं पाहिजे. ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन त्या कॉलेज शिकवलं पाहिजे. त्यामुळं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजेस, शाळाच मुलांची तयारी करून घेण्यामध्ये थोडंसं स्वारस्य दाखवून खाजगी क्लासेसकडे जे मुलं वळतात त्यांना आपल्याकडे आकर्षित केलं पाहिजे. आता हा जो पेपर फुटला त्या पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. धर्मेंद्र प्रधान यांनी नकारले या गोष्टी, की माझा या गोष्टीशी काही संबंध नाही आणि त्यांनी विरोधकांवरती ढकललेला आहे. तर या भूमिकेवरती तुम्हाला काय वाटतं? नाही बघ, कसं आहे की साहजिकच आहे की आता वरकरणी काय दिसतोय, पेपर कुठून फुटला,
कुणाला कोणाकडे आला, हम्म. किती तारखेला आला. 27 तारखेला एका त्या पुण्यामधल्या एका मनीषा मांढरे बाईकडे पेपर आला. हम्म. त्याच्यानंतर सीबीआयनी चौकशी केल्यानंतर असं आढळून आलं की शिवराज मोठेगावकर यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा पेपर होता. हम्म. तर आता याचा संबंध मिनिस्टरशी जोडणं चुकीचे. तरी त्या विभागाचा जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी ते यंत्रणा साफ केली पाहिजे, ती यंत्रणा कडक केली पाहिजे, त्या यंत्रणेमध्ये दोषी असलेल्या लवकर लवकर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. एक हा झाला विषय. बरं, धर्मेंद्र प्रधान असो किंवा इतर कुठलेही मंत्री असो, कोणी त्यांनी राजीनामा दिल्यावर काय पेपर चांगला होणार आहे का? जे मुलांचं 22 लाख मुलांचं नुकसान झालं ते सुधारणार आहे का? नाही, त्यांचं पण एक जबाबदारी घ्यायला पाहिजे. तर जबाबदारी घेऊन त्यांनी चौकशी केली पाहिजे. जबाबदारी घेऊन त्यांनी दोषीला बाहेर आणलं पाहिजे. जबाबदारी घेऊन त्यांनी दोषीवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि असा त्यांनी धडा शिकवला पाहिजे की इथनं पुढे येणाऱ्या काळामध्ये पेपर फुटीसारखा गुन्हा कोणी करणार नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की मागच्या अनेक घटना बघता या सरकारच्या काळामध्ये खूप अशा पेपर फुटीच्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत, असा एक आरोप आहे. नाही, बरोबर आहे, पण आता प्रत्येक वेळेस मंत्र्यांचा राजीनामा घेत गेल्यावर मग प्रत्येक घटनेला सरकार खाली होऊन जाईल ना. हो. 10 दिवसात 20 दिवसात सगळेच मंत्री राजीनामा देतील. त्यामुळे हम्म. सरकारनं मंत्री राजीनामा देण्यापेक्षा तुम्ही यंत्रणा नीट करा. हम्म. तुम्ही मंत्री कशासाठी आहेत? ते यंत्रणा नीट करण्यासाठी आहेत ना. हो. तुम्ही कुठेतरी काम कमी करताय, ती जबाबदारी घ्या. राजीनामा देण्याऐवजी ही कडक करा. बरोबर. मुंबईतला एक प्रश्न आहे अतिक्रमणाचा. बांद्र्यामधलं मोठ्या प्रमाणातलं अतिक्रमण हे काढण्यात आलेलं आहे, त्यावरती काय सांगाल? आणि इथले जे स्थानिक आमदार आहेत वरुण सरदेसाई, ते ज्यावेळेला हे अतिक्रमण होत होतं त्यावेळेला मुंबईमध्ये नव्हते. तर ज्यावेळेला त्यांना हे कळालं त्यावेळेला त्यांची पोटदुखी खूपच वाढली होती. त्या नाही सगळ्या बा, कसं आहे की आता वांद्रे पूर्वला रेल्वे स्टेशनच्या बाजूला झोपडपट्टी, याला आपण झोपडपट्टी कसं म्हणायचं? पत्र्याचे 4-4 मजलीचे घरं होते हो. आणि एवढे मजबूत बांधेपर्यंत तिथं प्रशासन काय करत होता, हा एक प्रश्न झाला. तुम्ही त्यांना कसं अलाव केला, हा एक प्रश्न झाला. बरं, मान्य न्यायालयाने ऑर्डर दिल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. न्यायालयाच्या आदेशाशिवाय करू शकत नाही, नाहीतर मग मानवाधिकारवाले वगैरे लोक यंत्रणेला खाल्ले असते. पण आता कोणी आलेलं नाही पुढे. तसं आलेलं नाहीये. का आलेलं नाही? तर मुंबईमधल्या प्रत्येक बँड्रापासून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं की हे कधी क्लिअर होईल, हे कधी चांगलं होईल. जर तुम्ही तुलना करायला गेलात तर वांद्रे पूर्वची जर परिस्थिती बघितली तर एकदम घाण झोपडपट्टी वगैरे हे बघू वाटत नाही. आणि ज्यावेळेस आपण वांद्रे पश्चिमची जातो तिकडे अतिशय चांगलं, मी म्हणतो की पूर्वचे लोक पण पश्चिममध्ये जाऊन बसत असतील, इतकं चांगलं नीट आणि क्लीन ते ठेवतात. हा जो फरक आहे ना, हा जो फरक जाणवत होता तो प्रवाशांना कुठंतरी डोळ्यामध्ये खूपच होतं की कधी वांद्रे पूर्वची परिस्थिती वांद्रे पश्चिम सारखी होईल. आता ती परिस्थिती होताना दिसते. 4 दिवसापासून ती तोडक कारवाई सुरू आहे. जवळपास आता थोडंसं निर्मळ झालेलं आहे आणि तिकडचे लोक आता हळूहळू जिकडून जे लोक आले होते किंवा ज्यांची व्यवस्था होत नव्हती तिकडे, विशेष म्हणजे त्यांच्या घरांमध्ये मोठमोठ्या चैनीच्या वस्तू, फ्रीज, वॉशिंग मशीन, बाथटब, इतर इतक्या चैनीच्या वस्तू होत्या आणि आपण त्याला झोपडपट्टी म्हणून त्यांना नव्हतं. खरं तर ते गरीब नगर मधील श्रीमंत लोक होते असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण ते गरीब नगर, नाव जरी गरीब नगर असतं, त्यांच्या झोपडपट्ट्यामध्ये अनेक चैनीच्या वस्तू होत्या. निघाल्यामुळे अनेक प्रवाशांना आनंद झाला. अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवर थांबून त्याचे व्हिडिओ करत होते, आपल्या नातेवाईकाला पाठवत होते, बघा हे करतात. म्हणजे पहिल्यांदा कुठेतरी बघितलं की सरकारने अतिक्रमण तोडलं आणि लोकांना आनंद झाला. पण तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पर्याय व्यवस्था करा. आता हे जर इलिगल असेल तर यांची पर्याय व्यवस्था कशी काय करायची? नाही करणार ना, पर्याय व्यवस्था करणार नाही. यांना अनेक वर्षांपासून नोटिसा जात आहेत, अनेक वर्षांपासून त्यांना सूचना जात आहेत, तुम्ही तुमची व्यवस्था करा, तुम्ही तुमची व्यवस्था करा. हे लोक निगरगट्ट झालेले असतात. यांना सरकारची, यंत्रणेची कशाची भीती नसते. अजून सर्वात महत्वाचं म्हणजे या लोकांना पाठीशी कोणी घातलं तर या स्थानिक राजकीय लोकांनी. आधी सुनील दत्त साहेबांनी वगैरे घातलं, आता मधल्या काळामध्ये बाबा सिद्दीकी, त्याच्यानंतर जिशान सिद्दीकी आणि आता वरुण सरदेसाई. बरं, हा एरिया कुठे आहे? जिथं मातोश्री आहे त्याच्या बाजूत 1 किलोमीटर 2 किलोमीटर पण तो एरिया नाहीये. म्हणजे आपापले राजकीय हितसंबंध कुठून त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय फायदा होईल हे जपण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय लोकांनी. वरुण सरदेसाईंनी जे काही टीकात्मक त्यांचं बोलणं होतं ते डायरेक्टली बोलले नाही, पण टीकात्मक बोलले की आता कसं सर्व किंवा काय अख्ख्या मुंबईतले लोक जर खुश असतील तर वरुण सरदेसाई कसे नाराज होतील? तरी पण त्यांनी त्यांच्या मतदारांची बाजू लावून धरण्यासाठी सांगितलं की सर्वे केलं पाहिजे, सर्वे करून तुम्ही करा. असं कसं करू शकता? अर्धे लोक इलिगल, अर्धे लोक लिगल, असं कसं होऊ शकतं? त्यांनी थोडंसं आडवे तिडवे त्याचे प्रश्न उपस्थित केले. पण हा फक्त बांद्र्याचा प्रश्न नाहीये.
मुंबईतल्या अनेक ठिकाणी अशा इलिगल झोपड्या आहेत, त्याच्यावरती कशी कारवाई आता व्हायला पाहिजे? मुंबईच्या सरकारने काय केलं पाहिजे? मुंबईच्या प्रत्येक अनधिकृत बांधकामावरती त्या ठिकाणी बुलडोझर चाललं पाहिजे, हम्म. असं मुंबई आणि उपनगरामधल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं. आता आपण पॉझिटिव्हली घेऊ या गोष्टीला, की ही सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टी अनेक होतील. बरं, हे काढून काय लोकांचं नुकसान होणार आहे का? लोकांसाठी चांगल्या सुविधा तिथे बनणार आहेत. हम्म. प्लॅटफॉर्म पर्यंत लोक येत होते. हो. प्लॅटफॉर्मवर सगळं दिसत होतं. या सगळ्या गोष्टी जर क्लिअर होत असतील तर रेल्वे यंत्रणा, पोलीस यंत्रणा या सगळ्या लोकांची आपल्याला या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला कौतुक केलं पाहिजे आणि त्यांचं या कामाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. बरं, या सगळ्या झोपडपट्टी, आता काही लोक म्हणतात ना, झोपडपट्टीमध्ये लोक राहत असतील, आपल्याला काय संबंध आहे, हो. त्यांचं घर तोडल्यामुळे तुम्हाला काय आनंद आहे, असं जर काही लोक म्हणत असतील तर आपल्याला बघावं लागेल. ज्यावेळेस वांद्रे सारख्या स्टेशनवरती एस्केलेटर लावतात किंवा हम्म. काही गोष्टी लावतात, हम्म. तिथे हे लोक जातात, खिळतात, तोडतात आणि मग त्याचं नुकसान कोणाला होतो? इवन नशा पाणी पण तिथे चालू असतं असं सगळ्या गोष्टी तिथे चालू असतात. एका पत्रकाराने एक फोटो शेअर केला, हम्म. सोशल मीडियावरती टाकला. एक मुलगा घर पाडलेला आहे, हम्म. तो मस्त झोपलेला उन्हामध्ये, हम्म. आणि म्हणतात की कसं झोपला असेल, तर ते साहजिकच आहे, नशा वगैरे करून तो झोपलेला असेल, त्यामुळे तो उन्हात कसा झोपला ह्याचा काही कौतुक नाहीये. हम्म. पण ते कुठेही झोपतात हे वाईट आहे. कुठेही स्टेशनवर जातात, काय करतात, जसं मी सांगितलं एस्केलेटर तोडतात, सर्वसामान्यांची ये जा करण्याची तिथं परवड होते, सर्वसामान्य प्रवासी कंटाळतो. बरं, वांद्रे पूर्वकडूनच बीकेसीला लोक येतात, रोज लाखो लोक येतात, त्यांची पण किती गैरसोय होत असेल. आता ही सगळी गैरसोय कमी होणार आहे. ही सगळं एका तोडक कार्यामुळे या सगळ्या लोकांना दिलासा मिळणार आहे आणि स्टेशन परिसर चांगला असणार आहे. रेल्वे रुळाच्या लगत सुद्धा बऱ्याच वेळेला ह्या असे त्यांची लहान लहान मुलं खेळत असतात. हे लोक दारू वगैरे प्यायला तिथे बसलेले असतात, असं पण खूप लोक 100% सांगतात. त्यामुळे मुंबईकर तर या सगळ्या तोडक कार्यामुळे इतकं समाधानी झालंय, की मुंबईकर व्हिडिओ कॉल करून सगळ्याला सांगतो आणि खुशी-खुशीने सांगत असतो. आपण अशी अपेक्षा करूया की जसं बांद्र्याचं हे सगळं अतिक्रमण काढलं, तसं मुंबईतल्या अनेक ठिकाणी अनेक भागात ज्या काही झोपड्या आहेत इल्लिगली, त्या सगळ्या उठवल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरती कडक कारवाई ही सरकारने केली पाहिजे, येस. अशी आपण अपेक्षा करूया. येस, या आज वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही तुमची दिलखुलास अशी मतं मांडलीत, त्याबद्दल आणि इथं आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये नक्की येऊ द्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र.